आम्हाला मेन म्हणजे ट्रॉफिकची समस्या भांडूपमध्ये एवढी आहे आणि पाण्याची समस्या. पाणी आमच्या त्या वरच्या प्रभागामध्ये पाण्याची फार अडचण आहे. पाणी 2 तास 4 तास येतं, कमी प्रेशरने असतं. तर महत्त्वाची समस्या म्हणजे पाणी आणि रस्ते. आमच्या आता या रोडला बघा पूर्ण पार्किंग असते. मध्ये जाताना माणसांना फुटपाथसुद्धा नाही आहे जायला. फुटपाथला गेलं बघितलं तर सगळ्या गाड्या उभ्या असतात आणि रात्रीच्या वगैरे अशा काही वेळ अशी असते की रात्रीच्या वेळेस चालत यावं लागतं लोकांना. तर त्या बाजूला अक्षरशः लुटलं जातं आहे लोकांना. लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, सगळ्यात कचरा वगैरे घाण असते. आमच्या ह्याच अपेक्षा आहे स्थानिक लोकांच्या की आमच्या ह्या समस्या दूर झाल्या पाहिजे. दादांची कारकीर्द पुढे त्यांनी चालू ठेवून आणि त्यांनी या भांडूपचा विकास केला पाहिजे. त्यांच्याकडे बघून आता तुम्हाला काय वाटतं, तरुण तडफदार नेतृत्व आहे, शिकलेले आहेत, तर कशा प्रकारची कामे त्यांनी आता केली पाहिजे? आता जी समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे. येताना बस येते पण जाताना आम्हाला कुणाला या एरियामध्ये बस वन वे येते, जाताना त्या साईडला जाते. आम्हाला जर बसने जायचं त्या बाजूला जावं लागतं, त्याच्यापेक्षा आम्ही स्टेशनला पोहोचून जाऊ. आम्हाला बसच्या समस्या पूर्ण केल्या पाहिजे. आम्हाला दादांपासून तर रुपयेपर्यंत आम्हाला अपेक्षा आहे आणि ते करतील एवढी 100% गॅरंटी आहे आम्हाला. आणि आमच्या हक्काची माणसं आहेत ती. आम्हाला इथून जर स्टेशनला जायचं असेल तर अर्धा तास आम्हाला बसला उभा राहा, रिक्षाला उभा राहा. रिक्षा नाही, मग आमची एकच मागणी आहे की इकडून बस चालू केलं पाहिजे तर आम्हाला बरं, कारण आम्हाला 20-25 मिनटं रिक्षाला उभं राहावं लागतं. तुम्हाला मतदार राजाचा प्रतिसाद कसा मिळतोय आणि पुढचं चित्र काय पाहायला मिळतं? आतापर्यंतचा आमचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स पण खूप चांगला आलेला आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की दादा नक्कीच विजय होणार. आमचा विजय हा निश्चित आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आम्हाला. आणि दोन्ही आपलं BJP आणि शिवसेना ही एकत्र आहे आणि हा प्रतिसाद आम्हाला कायमस्वरूपी भेटेल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्याचा. कार्यकर्ते भरपूर मेहनत घेत आहेत. घरोघरी प्रचाराच्या नंतर पण घरोघरी जाऊन आम्ही लोक प्रचार करतो.